नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 7वी आपला विषय आहे मराठी, बालभारती मराठी। यामध्ये आपण जो भाग अभ्यासत आहोत, पाठ क्रमांक 11 बालीबेट, याचा पार्ट 2 दुसरा भाग आपण अभ्यासतोय। लेखक पु ल देशपांडे यांनी या बालीबेटावर जो काही प्रवास केलेला आहे, त्यांनी जे काही बालीबेटाचं वर्णन केलेलं आहे ते त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्षात अनुभवलंय आणि त्यानुसार या बालीचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे। असं म्हटलं की बाली म्हणजे छोटं छोटं बेट जे आहे, जरी असलं ते त्या ठिकाणची जी काही छोटी छोटी बेट आहेत ते म्हणजे अक्षरशः स्वर्ग आहेत। मागच्या एका पाठ भागामध्ये सुद्धा आपण ते सांगितलेलं आहे। आणि आताही छोटी छोटी बेटं म्हणजे अक्षरशः स्वर्ग असं म्हटलं गेलेलं आहे। कारण बालीचा परिसरातील छोटी छोटी बेटं म्हणजे स्वर्ग कसं म्हणावं लागेल, तर त्या ठिकाणचं पाणी अत्यंत पारदर्शी आहे। बेटावर राहायला त्या ठिकाणी पर्यटकांची संख्या मोठी येते, स्थानिक लोक आहेत, मोठ्या प्रमाणात हिंदू वस्तीसुद्धा आहेत आणि त्या प्रत्येक रस्त्यावर हाती हाती असं लिहिलं, हाती हाती म्हणजे काय, हळूहळू जा असं लिहिलं आहे। त्या ठिकाणची विमानतळावर बसवर एक शब्द नेहमी दिसतो, परिविसाटा म्हणजे पर्यटक असंही दिसतंय। आणि बालीच्या बेटावर बाली या स्थानिक आणि शासकीय व्यवहारात इंडोनेशियन भाषेचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे। तर अशा प्रकारे या बालीला स्वर्ग म्हटलं गेलेलं आहे। इथे आपण ही चित्र पाहू शकता की किती सुंदर अशा प्रकारची ही चित्र आहे बालीची, म्हणूनच बालीला स्वर्ग म्हटलं गेलेलं आहे। हे दुसरं चित्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी फुलं, तो नावेमध्ये बसलेले काही लोक दिसत आहेत। म्हणजे असं एक वर्णन जर केलं बालीचं तर ते खूपच सुंदर अशा प्रकारचं वर्णन आपल्याला सांगता येईल। आता हे चित्र आहे बालीचं बघा। उदूब या ठिकाणचं सर्वात प्राचीन मंदिर येथे बालीचं दाखवलं गेलेलं आहे। बघा ते मंदिर किती सुंदर आहे, झाडं, प्राचीन मंदिर आहे। आता बाली हे इंडोनेशियाचं मुख्य एक पर्यटन स्थळ आहे। 1980 पासून पर्यटकांच्या संख्येमध्ये लक्षणीय त्या ठिकाणी वाढ झालेली आहे। त्या ठिकाणची अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटनासंबंधीचा जो काही व्यवसाय चालतो, त्या व्यवसायाचा जो 80% वाटा आहे। आणि म्हणून त्या ठिकाणची कला, पारंपरिक आणि आधुनिक नृत्य, शिल्प, चित्रकला, चामडी वस्तू, धातुकाम आणि संगीत यासाठी बाली हे प्रसिद्ध आहे। दरवर्षी इंडोनेशियन चित्रपट महोत्सव त्या ठिकाणी आयोजित केला जातो। 2013 सालची मिस वर्ल्ड स्पर्धासुद्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि 2018 साली आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक समूहाची वार्षिक सभासुद्धा बाली या ठिकाणी झाली होती। 2017 साली ट्रिप ॲडवायझर संस्थेतर्फे बालीला पर्यटकांच्या आवडतं ठिकाण म्हणून सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळाचा म्हणून घोषित केले। म्हणजे एवढं बालीचं वैशिष्ट्य सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर
बाली हा त्या प्रवाळ त्रिकोणाचा भाग आहे. बाली हा त्या प्रवाळ त्रिकोणाचा भाग आहे की जो सागरी प्रजातीच्या सर्वाधिक जैवविविधतेचा भाग आहे, ज्यात मुख्यतः मासे आणि कासवांचा समावेश आहे. युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेली सुबक सिंचन व्यवस्था बालीचीच आहे. त्याचबरोबर 10 पारंपरिक बालीच्या राज्यांचा एक संघ हा एक तो सुद्धा बालीतलाच आहे, ज्याचं वेगवेगळ्या भागावर आधिपत्य आहे. हा एक संघ बालीच्या राज्याचा उत्तराधिकारी आहे. आता ह्या घराण्यांना इंडोनेशियन सरकारने मात्र मान्यता दिलेली नाही. मात्र ही जी घराणी आहे ही डचांच्या शासनाच्या आधीपासून अस्तित्वामध्ये आहेत. अशी ही पारंपरिक 10 घराणे आहेत. आता इथे बाली हा त्या प्रवाळ त्रिकोणाचा भाग दाखवला आहे की ही जी त्रिकोण आहे हा कसा दाखवला गेला इथे आपल्या या चित्रावरून तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारचे हे बाली बेट, संपूर्ण समुद्रात असलेले हे बाली बेट आहे. आता इथे या पाठात लेखकाने इंडोनेशियामधील बाली बेट आणि त्या ठिकाणची निसर्गसृष्टी याचं नयनरम्य अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. आणि थोडक्यात हे वर्णन तुम्हाला सांगण्यात सुद्धा आलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये काय वर्णन केलं आहे ते आपण या पाठामध्ये वाचन करूनच पाहणार आहोत. इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका, पण बाली मात्र ह्या कंठ्यातील कंठमणी. इंडोनेशियातल्या बेटांचा समूहात बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखेच, आपल्या गोव्या एवढे आणि गोव्यासारखेच. काय सांगितलं की इंडोनेशियात हा समुद्रामध्ये रत्नजडित कंठा फेकून द्यावा म्हणजे कंठ्याची उपमा दिली आहे, पाचूची उपमा दिलेली आहे आणि असं ते बाली बेट आहे. किती मोठं आहे, गोव्या एवढं आणि गोव्यासारखंच आहे. आपल्या नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कथांचा रंगीबेरंगी गोप विणणारे ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे हा या बेटांचा अपमान आहे. लक्ष्य मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असं हे बालीचं बेट आहे. बघा किती छानपैकी उपमा लेखकाने या पाठामध्ये दिली आहे. की लेखक पु ल देशपांडे म्हणतात, त्यांनी सांगितलं की नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा ह्या ज्या कला आहेत ह्या रंगीबेरंगी कलांचा गोप जसा विणला गेलेला आहे. आणि ह्या बेटात भारतीय संस्कृतीचं एक केवळ अवशेष आहेत असं म्हणणं तर बिलकुलच म्हणता येणार नाही. आणि तो त्या बेटांचा अपमानसुद्धा होऊ शकतो. म्हणजे मोती उधळावेत असं आणि एखादा मोती दूर पडून राहावा अशा प्रकारचं ही बाली बेट आहे. म्हणजे मोत्याची सुद्धा उपमा दिली. आता इथे जसं मागाशी नकाशा दाखवला तुम्हाला, जकार्ताहून रात्री 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. मी कोण आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयतांचे अधिक मनपूर्वक स्वागत. म्हणजे बघा की त्या ठिकाणी जो काही तरुण अधिकारी आहे त्याला कळलं की हे जे आलेले आहेत हे पाहुणे हे भारतीय आहेत आणि म्हणून तो मनपूर्वक त्यांचं स्वागत करतोय की तुमचं मनपूर्वक स्वागत आहे असंही तो सांगतो. असं या पाठात सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इथे हे चित्र दाखवले देनपसार हा, आणि मग पुढे म्हणतात की मध्यरात्रीची वेळ. किर जंगलातून आमची मोटार समोरचा वळंदा रस्ता काटत निघाली होती. भोवती मांडाच्या राया, मधूनच झापांची छपरे असलेल्या झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई. माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हाताऱ्याने तेवढ्यात ओ वंडरफुल
म्हणायला सुरुवात केली होती. एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या किर्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे आली आणि तिथल्या तरुण बालीतून सुंदरीने आमचे स्वागत केले. रात्रीचा 1:30-2चा सुमार असेल, पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले. त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या. 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. आणि म्हणजे हे जे वर्णन आहे, हे वर्णन किती लेखकाने अतिशय मार्मिक शब्दात केलेलं आहे. जसं त्यांची मोटार निघालेली आहे मध्यरात्रीची वेळ, जंगलातून चाललेली आहे मोटार, रस्ता वळणदार, तो रस्ता काटत रस्ता पुढे पुढे सरकत गाडी जाते आणि मधूनच माळांची झाडं, झापांची छपरं असलेल्या झोपड्यांच्या झोपड्या आणि मोटारीचा जेव्हा त्याच्यावर तो प्रकाश पडतो तेव्हा ते दिसतं, पण तो नाहीसंही होतं. त्यावेळेला शेजारी बसलेली अमेरिकन म्हातारीसुद्धा म्हणते, आहा किती वंडरफुल. म्हणजे हे शब्द अतिशय मार्मिक शब्द आहेत. नंतर त्या ठिकाणचं सौंदर्याचं वर्णन तर झालंच, पण त्या ठिकाणची व्यवस्था बघा. हॉटेलच्या तुमदार बंगली पुढे जेव्हा गाडी येते तेव्हा तिथल्या तरुण बाली सुंदरीने त्याचं स्वागत सुद्धा केले. रात्री किती 1:30 ते 2 वाजता. पण तरीसुद्धा ते स्वागत विभागातले अधिकारी, त्यांचे चेहरे अगदी त्यांच्यावर जागरणाचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तर अशा प्रकारचं वर्णन करण्यात आलेलं आहे. पहाटे लवकर जाग आली. बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात समुद्र. रात्रीच्या वेळेला त्यांना तेवढं दिसलं नव्हतं, परंतु पहाटेच्या वेळेला जेव्हा जाग आली तेव्हा त्यांना काय दिसलं तर समुद्र. त्या अंधुक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या. ओटीपुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली आणि त्या अंधुक प्रकाशमध्ये कोळ्यांच्या होड्या सुद्धा निघाल्या होत्या. कशासाठी? मासेमारी करायला. आणि मग लेखकाने त्या ओटीपुढच्या अंगणात फिरायला सुरुवात केलेली आहे. बघा इथे कसं चित्र दाखवले छानपैकी, सुंदर असं चित्र आहे. बेट अथवा द्वीप हा पृथ्वीवरील जमिनीचा असा भाग आहे जो 4ही दिशांनी पाण्याने वेढला गेला आहे. बेट म्हणजे काय? बेट हे नदी, सरोवर, समुद्र इत्यादी कोणत्याही पाण्याच्या अंगामध्ये असू शकते व ते नैसर्गिक अथवा मानवनिर्मित असते. भौगोलिकरित्या समान व जवळजवळ असणाऱ्या बेटांच्या गटाला द्वीपसमूह म्हणतात. हे जे दिसतंय हे द्वीपसमूह आहे, म्हणजे बेट आहे. बेट म्हटलं की त्याच्या चोबाजूनी पाणी आलं, पाण्याने वेढलेलं असतं. मग ते नदीमध्ये असू शकतं, सरोवरात असू शकतं, समुद्रातही असू शकतं. ह्या होड्या निघालेल्या, मासेमारीसाठी होड्या निघालेल्या आहेत. फक्त देवळातला पहाटेचा चौघडा वाजत नव्हता. एरवी थेट गोवे मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली. एकाने गायला सुरुवात, प्रिये हा पहा रात्रीचा समय सरुणी येत औषक काल हा. अण्णा किर्लोस्करांनी गुर्ल होसूरच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहूनच ते गाणे लिहिले असावे असं म्हटलेले. एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात, पण बाली बेटातल्या त्या पहाटेने एका स्वप्नांची नांदी सुरू केली आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. असा सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राप माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार नाही. असा सुंदर प्रदेशही पाहायला मिळणार नाही आणि अशी माणसंसुद्धा पाहायला मिळणार नाही असं लेखक म्हणतात. इंडोनेशियावर डचांनी राज्य केले, पण बालीला कोणी मात्र बदलू शकले नाही. कोणी म्हणतात डचांनी बालीचा म्युझियम पीस केला. हे बेटाचे वर्णन म्हणजे जे केलेले आहे ते अतिशय महत्त्वाचं वर्णन आहे. या बेटाचे प्रदर्शन मांडलं.
त्यांच्या चित्र चाली तशाच ठेवल्या. टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित, पण जे आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे. पण आहे म्हणताना जीभ चाचरते, कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरूनही वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरायला लागली आहेत. रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडले आहेत. एखादा तंबूतला सिनेमाही फिरत असेल, शिवाय वर्तमानपत्रेही आहेतच. हॉटेलातल्या त्या बगीच्यातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्याच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो. समुद्र किनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचित पाहायला मिळतो. माडा पोफळीच्या राया असतात, पण माड आणि पोफळी इतर इतकी झाडे होती की काही वेळाने आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ती झाडेच ही कोण मंडळी आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहत आहे की काय, असे मला वाटायला लागले. मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीशा भीतीने काहीशा गमतीने नव्या पाहुण्यांकडे पाहतो, तशी ती फुले आमच्याकडे पाहत होती. आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकाकडे मिश्किलपणे डोळे मिचकावले असतील. ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती. वेलींचेही अंगधुनी झाले होते. वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपेतल्या डुलक्या देत होता. काही जागी, काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेलातली ती बाग एखाद्या माणसांनी लेकीसुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उणी होती ती पहाटेचे मंगल पाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची. बालीबेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत? त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन तो पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास न कळे. शाप संभ्रमातल्या पुंडरिकासारखा मजवरी तरु कुसुमेरू कुसुमरेणू वरुणी ढाळती म्हणत म्हणत माझ्या सहधर्मचारिणीसोबत मी त्या बागेतून हिंडलो. बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्याने आम्हाला पुरती झपाटले होते. पहाटेचे एकच सुंदर स्वप्न दोघांना एकदम पडले होते. असं हे ते बाली बेटाचं वर्णन लेखक पु ल देशपांडे यांनी केलेलं आहे, की त्यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी पाखरे का नसावीत. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो, कारण पहाटेचे मंगल पाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची बालीबेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत ते म्हणतात. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो, आणि कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन तो पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास नवल नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी पक्षी का नसावेत हे याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे एवढं सुंदर वर्णन लेखक पु ल देशपांडे यांनी या बाली बेटाचं केलेलं आहे. हे चित्र आपण पाहू शकतो, किती सुंदर चित्र आहे. या पाठाचं वाचन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या पाठातली एक एक ओळ आणि एक एक शब्द हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही या पाठाचं प्रत्येकाने वाचन करायचं आहे. या पाठामध्ये काही शब्द आलेले आहेत. पाचूंच्या बेटांचा पुंजका, रत्नजडित कंठा, कंठ्यातील कंठमणी, टुरिस्टांचा स्वर्ग, नृत्य, गायन, शिल्पचित्र अशा विविध ललित कलांचा रंगीबेरंगी गोप विणणारे, पहाटेचा चौघडा, कळेशा पसंभ्रातल्या पुंडरिका सारखा मजवरी तरु कुसुमरेणू वरुणी ढाळीती, असे नवीन नवीन शब्द या पाठामध्ये आलेले आहेत. मग आता तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. बालीबेट कोणत्या ठिकाणी आहे? बेटाच्या समूहात बाली बेट कशासारखे आहे?
बाली बेटात कोणकोणत्या ललित कलांचा संगम साधला आहे? टुरिस्टांचे स्वर्ग असे बाली बेटास का म्हटले आहे? टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे हे कसे कळले? अमेरिकन म्हाताऱ्याने ओ वंडरफुल म्हणायला सुरुवात का केली? लेखकाची मोटार कोणत्या ठिकाणी थांबली होती? घड्याळावर बालीमधले जीवन नाही हे लेखकास कसे कळले? अंधुक प्रकाशात लेखकास कोणत्या बाबीचा उलगडा झाला? आणि पूर्वी इंडोनेशियावर कोणाचे राज्य होते? असे हे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं आपण सोडवायची आहेत. अगदी सोपे प्रश्न आहेत. बाली बेटाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा आणि याशिवाय तुमच्या शब्दात. आता या ठिकाणची आपण चित्र पाहतोय. ही चित्र दिसत आहेत अंदमान आणि निकोबार बेटातील. खरं म्हणजे बाली बेट जसं आहे असाच एक इतिहास अंदमान आणि निकोबार या बेटाला आहे. इथे सुद्धा सुंदर अशी चित्र आपल्यासमोर दिसत आहेत. ही अंदमान निकोबारमधील चित्र आहेत. आता अंदमान निकोबार जे बेट आहे याचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर काय सांगता येईल आपल्याला? बाली बेटाप्रमाणेच अंदमान आणि निकोबार बेटाला एक संस्कृती आहे, इतिहास आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह हा भारताच्या आग्नेयेस असलेला एक केंद्रशासित प्रदेश आहे. अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी आहे. या बेटाचे क्षेत्रफळ 8,249 चौरस किलोमीटर आहे. अंदमान आणि निकोबारची लोकसंख्या 3,79,944 एवढी आहे. त्या ठिकाणची भाषा निकोबारी आहे, बंगाली भाषा आहे. या त्या ठिकाणच्या प्रमुख भाषा. अंदमान आणि निकोबार बेटाची साक्षरता 86.27% आहे. तांदूळ, चिक्कू, अननस ही या ठिकाणची प्रमुख पिकं. या बेटावर दगडी कोळसा, तांबे, गंधक ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पॉईंट हे या भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे. आता अंदमान निकोबार हे जे बेट आहे या ठिकाणी या 2 जिल्हे यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. जसं एक अंदमान जिल्हा आणि निकोबार जिल्हा. म्हणजे जसं बाली बेटाचा जसा इतिहास होता असाच इतिहास अंदमान निकोबार बेटाला सुद्धा आहे. अंदमान हे जे नाव आहे हे रामायणातील हनुमान या नावावरून पडल्याचे सांगितलं जातं. हनुमान, हंदुमान, अंदुमान आणि अंदमान. दुसऱ्या मतानुसार अंदमान हे नाव तेथील ग्रेट अंदमानी या तेथील मूल निवासी जमातीवरून पडलेलं आहे असं मानलं जातं. निकोबारचे मूळ तमिळ नाव नक्वरम, अर्थ नग्न लोकांचा प्रदेश असं आहे. राजेंद्र चोल यांचा कालखंड इसवी सन 1014 ते इसवी सन 1042 हा तामिळनाडूच्या प्रसिद्ध चोल राजघराण्यातील एक पराक्रमी राजा होऊन गेलेला आहे. त्याने अंदमान निकोबार द्वीपसमूहाचा ताबा घेऊन सुमात्रा म्हणजे इंडोनेशिया, सुमात्राच्या श्रीविजयी साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तिथे आपला कायमस्वरूपी आरमारतळ स्थापन केला होता. त्या बेटांना त्या काळी तीनमत्तीन ऊ असं संबोधलं जाईल. चोल राजवंशाच्या आमदानीत निकोबार बेटाचं नाव नक्वरम असल्याचं तंजावरच्या इसवी सन 1050च्या शिलालेखावरून स्पष्ट होत आहे. इसवी सन सनाच्या 12व्या-13व्या शतकातील प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो यांनी आपल्या प्रवास वर्णनात या बेटांचा उल्लेख नेक्युएरम असा केलेला आढळतो. अंदमान निकोबारची हवा दमट आहे आणि त्या ठिकाणी रोगटसुद्धा येते. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येईल तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असं म्हणत. तर अशा प्रकारे अंदमान निकोबार बेटाचा जो इतिहास आहे हा इतिहास एक वेगळा इतिहास आहे. त्याचबरोबर जसं बालीचा इतिहास आहे, बाली निर्माण कसं झालं हे बेट, तसंच अंदमान बेटाची सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे. आणि आपल्याला सुद्धा या अंदमान निकोबार बेटाची माहिती असायला पाहिजे आणि म्हणून ही अधिक माहिती आपल्याला देण्यात येत आहे. अंदमान निकोबारमधील जर आपण एकूण 48,675 हेक्टर म्हणजे एवढी जमीन कृषी हेतूसाठी वापरली जाते, कृषीसाठी वापरली जाते. अंदमानमध्ये अन्नपदार्थ अंदमान ग्रुप बेटामध्ये मुख्यत्वे घेतले जातात. त्या ठिकाणी नारळ आणि अंडकोट हे निकोबार ग्रुप बेटांची रोख पिकं आहेत. रब्बी हंगामात डाळी, तेलबिया आणि भाजीपाला
अशा प्रकारची उत्पादनंसुद्धा या अंदमान बेटावर घेतली जाते. आता आपल्या माहितीसाठी अंदमान निकोबार हे जे बेट आहे, जसं या बेटावर इंग्रजांच्या काळामध्ये सावरकरांना या ठिकाणी शिक्षा झाली होती, हेही आपल्याला माहीत आहेच. आणि म्हणून हे अंदमान निकोबार बेट हे काळ्या पाण्याचं बेट म्हणून ओळखलं जातं, कारण त्या ठिकाणी मुळातच त्या ठिकाणचं जे काही हवामान आहे हे हवामान रोगट आहे. आणि रोगट हवामान असल्यामुळे त्या ठिकाणी कोण जर शिक्षा जर करायची असेल तर त्या ठिकाणी पाठवलं जातं, आणि म्हणून अंदमानला काळ्या पाण्याचं बेट असं म्हणतात. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.